मुख्याध्यापक, शालेय समितीचे अध्यक्ष, तसंच केळेकर सर आणि माझे सर्व सहकारी आणि मार्गदर्शक शिक्षक वृंद, तसेच माझे लाडके विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, सर्वांना माझा प्रथम नमस्कार. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, तुम्ही सुरुवात केली रडायला, मलाही अनावर झालेलं होतं. त्यामुळे मी जास्त बोलू शकेल की नाही हे सांगू शकत नाही, बोलण्याचा प्रयत्न करते. तसे मला माईकवर बोलण्याची सवय खूप कमी आहे हे सगळ्यांना माहिती आहे. मी वर्गात खूप बोलले, पण मी माईकवर खूप कमी बोलते. तर निरोप म्हटलं तर मनात भावना दाखवून येतात, पण निरोप हा शेवट नसतो असं कोणीतरी सांगितलंय. कोण कवी, लिहिणारे, लेखक हे सगळे सांगतात निरोप हा कधीच शेवट नसतो, तर ती एक नवीन प्रवासाची सुरुवात असते. आता प्रवास म्हटलं तर बऱ्याच आठवणी असतात. प्रवासामध्ये चांगल्या आणि वाईट ह्या दोन्ही आठवणी येतात. मी या ठिकाणी माझ्या सेवेची सुरुवात केली, त्यामुळे ह्या शाळेला काय, ह्या माझ्या सहकार्यांना काय, माझ्या विद्यार्थ्यांना काय मी नाही विसरू शकणार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोलत असताना येथील सहकार्यांनी एवढे मोठे मोठे शब्द माझ्यासाठी वापरले. कदाचित मला असं वाटत होतं खूप अतिशयोक्ती होते, मी त्या तेवढं मान देणं योग्य नाही असं मला वाटत होतं. जेव्हा मी नागपूर सारख्या शहरातून या ठिकाणी पहिल्या जॉईनिंगसाठी आले, त्यावेळेस अक्षरशः कोणत्या खेड्यात मी पडली आणि मी काय निर्णय घेतला, मी चुकीचा तर घेतला नाही असं मला वाटायचं. सुरुवातीला जवळपास ऍडजस्ट होताना जवळपास 2 ते 3 महिने मी आणि माझी मुलं खूप परेशान होतो की मी केलं ते योग्य केलं की चुकीचं आहे, त्याच्यामुळे माझ्या मुलांचं तर नुकसान होणार नाही ही एक भीती वेगळीच होती. कारण आपल्या फॅमिली पासून दूर राहताना काय त्रास होतो हे जेव्हा आई किंवा वडील आपले 2 दिवस बाहेरगावी जातात तेव्हा तुम्हाला माहिती आहे. असं करता करता ह्या माझ्या फॅमिलीनं म्हणजे माझ्या पानकरेर गावातल्या सगळ्या लोकांनी आणि इथल्या सहकार्यांनी आणि काही काळानंतर आलेल्या वानखेडे मॅडमनी सुद्धा मला एवढं सांभाळून घेतलं की मला माझ्या कुटुंबाची काय, माझ्या फॅमिलीची कधीच मला आठवणच आली नाही. म्हणजे मी एवढी सामावून गेले की मला असं वाटलंच नाही की मी पुन्हा नागपूरला रिटर्न जावं. मला हेच कुटुंब आपलं कुटुंब वाटत होतं. आणि तुम्हाला माहिती आहे, आम्ही शिक्षक इथे घरच्या वेळेपेक्षा जास्त वेळ तुमच्या सोबत असतो. त्यामुळे हे नवीन कुटुंब आपलं जेव्हा आपण मानतो तेव्हा त्यांच्या सुखदुःखामध्ये आणि माझ्या सुखदुःखामध्ये सर्व सहभागी होते हे मला सांगावंसं वाटतं. कारण इथे आल्यानंतर माझ्या वडिलांचा देहांत झाला, त्या काळात मी किती डिस्टर्ब होते, तेव्हा मला सगळ्यांनी किती सहकार्य केलं. वेळी अवेळी घरात काही प्रॉब्लेम असताना जे सहकार्य मला मिळालं, सख्या भावासारखं, वडिलांसारखं जे सहकार्य मला यांनी दिलं, त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे. आणि सगळ्यांचे ऋण मी फेडू शकणार नाही एवढं त्यांनी माझ्यासाठी केलंय. जवळपास सरांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या महिन्यामध्ये 7 वर्ष मला कंप्लीट झाली असते. मला दुःख एकाच गोष्टीचं वाटतं की अजून 3 ते 4 वर्ष मी ह्या गावात राहिली असती, पण काही कारणामुळे मला जावं लागलं आणि ते दुःख माझ्या मनात सदैव राहणारच आहे की काही चुकांमुळे म्हणा किंवा शासनाची काही तरतूद होती त्यानुसार का होईना, पण मला गाव सोडावं लागलं, माझे विद्यार्थी सोडावे लागले. कारण आपण ज्या कुटुंबात वाढतो ते कसंही असो कुटुंब, आपलं घर कसंही असो, पण ते आपलं आपलं असतं हे जे आहे ते इथेच मला कळालं. आणि त्यामुळे येथे असलेल्या, मी नाव कोणाचंच घेणार नाही,
परंतु सर्वांनी मला एवढी मदत केली की ती मी शब्दात व्यक्त करूच शकत नाही. त्यामुळे सर्वांचे सहकार्य आणि सर्वांचं मार्गदर्शन देखील मला वेळोवेळी भेटत गेलं. त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानते. आणि माझ्या विद्यार्थ्यांना, लाडक्या विद्यार्थ्यांना सगळ्यांच्या आठवणी सोबत घेऊन मी जाणार आहे. त्यामुळे हा निरोप समारंभ न मानता एक आठवणीची शिदोरी माझ्यासोबत बांधून द्यावी असं मी म्हणते. धन्यवाद.